यांची तब्येत अजून बरी झालेली नाहीये आणि यांच्या या अवस्थेला तुमचा तो काळ्या विठोबा आणि तुम्ही सगळे जबाबदार आहात। तुम्हीच सगळ्यांनी यांना बुडवलं आणि वर इथे येऊन निर्लज्जपणे टाळ कुटताय। आमचं मुद्दल व्याज बुडवून त्या काळ्याचं नाव घेताय म्हणजे तोच तुम्हाला लबाडी करायला शिकवतोय। हा परत यांना नादाला लावू नका। निघा निघा तुम्ही इथनं, तोंड काही करा, निघा। अहो सासूबाई, तुम्ही यांना बोल नका ना लावू। अहो गरीब बिचारी तेव भोळी माणसं आहे तोही। कितीतरी दिवसांनंतर मामांजींच्या चेहऱ्यावर आनंद आलाय। ते काही बोलत नाहीयेत पण ऐकत तर असतील ना। तुम्ही सगळ्यांना नका ना बोल लावू, मामांजींना वाईट वाटेल। काय एवढी तू मला शहाणपणा शिकवतेस? तोंड बंद कर। आणि तुम्ही काय बघताय? निघा ना इथनं। सासूबाई अहो असं नका करू। मोठा कळवळा येतोय। मग तू पण जा टाळ कुटत यांच्या बरोबर पंढरपूरला। तुझे भिकारी आई बाप तिथेच आहेत ना, लपून बसलेत ना। मग तू इथे का बसलीस आमच्या डोक्यावर? जा ना तू पण तिथेच। हे सगळं आहे ना तुझ्यामुळे घडतंय। विठू नाम ऐकून हुरळली असशील आणि मामांची करत घेऊन आली असशील त्यांना बाहेर। नाही नाही रमाई, वहिनी तर गजर न करण्यासाठी थांबवत होत्या आणि दादा काका तर आपणहून बाहेर आले आणि आनंदाने आले। उंदराला मांजर साक्षी, गप्पा बस। नाही तर तुझं गाठोडं बांधून तुलाही पाठवेन पंढरपूरला। सासूबाई ऐका ना, मी खरंच मामांजींना बोलवायला गेले नव्हते। विठू नामाचा गजर ऐकून मामांजी आपणहून बाहेर आले। तुम्हाला जर माझ्यावर विश्वास बसत नसेल ना तर तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा ना, किती चांगला परिणाम होतोय मामांजींवर। ते लवकर बरे होतील। नामू काका, आपण पुन्हा एकदा गजर सुरू करूया। हो करूया की। रामकृष्ण हरी। तमाई अगं बघ, अगं बाबा खरंच बरे होऊ शकतात। अगं बघ ना रमाई, अगं कमालच झाली। विठू नामाच्या गजराला बाबा किती छान प्रतिसाद देत आहेत। थांबा थांबा थांबा। आणि काय रे दिगू, काय तू बरळतोयस बायकोच्या नादाला लागून? आणि तुम्ही सगळे निघा आता इथनं। हा नामघोष थांबवा आणि निघा। चालते वा। रमाई अगं तू आणि तू चल आज चल। सासूबाई, चल ये सासूबाई ऐका। आज चल तू ये। बाबा काय शूरवीर सेनापती, तलवार म्यान करून सैन्याच्या मागे उभे राहून लढाई बघत होतात का? खिडकीतून काय निर्लज्जपणे फक्त बघतच होतात? तुम्हाला असं नाही वाटलं हे सगळं थांबवावं? अहो वहिनी असं कसं होईल? अहो या सकुलांना मी खूप समजावण्याचा प्रयत्न केला हो। हिला समजावलं की ते उपद्व्याप आहे ना करू नको, वहिनी रागवतील ना। हा
आणि त्या सगळ्यांना तू बाहेर जायला सांग. अहो हिला अडवण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला हो, पण ही मलाच वर म्हणते की तुम्ही कशाला मध्ये येताय, आज जा. ही मुलगी ना खूप म्हणजे खूप उद्धट झाली हो. अहो हिला वयाचा नात्याचा भान नाही, मान नाही. अहो सासरे काका कशाला खोटं बोलताय? तुम्हाला पाप लागेलो. आणि सासूबाईंना तरी हे खरं वाटेल का? हो, साप खोटे. बाबाच खिडकीतून माऊस बघत होते आणि बाहेर पण नाही आले. ए दिवट्या, तू कशाला मध्ये बोलतोयस रे? गप्प बसा, गप्प बसा. कोण काय बोलू शकतं? नाही बोलू शकत. मला चांगलंच ठाऊक आहे, पण तुम्हा सगळ्यांना मी चांगली ओळखून आहे. पण आता मी माझ्या डोळ्यांनी जे बघितलं, तुझा जयघोष बघितला, तुझा धिंगाणा बघितला, तुझ्या आणि यांच्या भोवती सगळ्यांनी फेर धरला होता. आणि तू तर विठू नाम घेत अगदी भान हरपून नाचत होतीस. हे तर तू नाकारू शकतच नाहीस. मग तुला त्याची शिक्षा मिळायला नको? मिळणारच. यमुने, इकडे ये. जा, चुलीवर पलिता तापव. छान लाल झाला की घेऊन ये. जा. महामाईने यमुनेच्या कानात काय सांगितलं ते आज जाऊन बघायला हवं. अशी काय शिक्षा देते? पण रमाई, सखूची खरंच चूक नाहीये. दिगू, मला तुझं काहीच ऐकू येत नाही. सखूला शिक्षा दिल्यावर तुझं ऐके ना मी. त्यामुळे तू मला आता किती अडवण्याचा प्रयत्न केलास तरी सखूला शिक्षा ही होणारच, कारण चूक तिचीच आहे. अगं पण तुझ्या डोक्यात काय ते तरी सांग. म्हणजे सखूला काय शिक्षा देणार आहेस तू? यमुना ताईला काय सांगितलंस? शिक्षा काहीही असली तरी तू मध्ये बोलायचं नाहीस, मध्ये पडायचं नाहीस. कारण गेली अनेक वर्ष जो नियम आपण पाळला की या घरात विठ्याचं नाव कुणीही घ्यायचं नाही, सर्वात मोठी प्रथा या सखूने मोडलीये. आणि या चुकीला क्षमा नाही. अशी चूक माझ्या यमुनेने किंवा तू सुद्धा केली असतीस तर तुम्हाला सुद्धा अशी शिक्षा दिली असती मी. तेव्हा तू मला अडवण्याचा कितीही प्रयत्न केलास तरी त्याचा काहीही फायदा होणार नाही. तुला जर हे बघवत नसेल, सहन होत नसेल तर तू तुझ्या खोलीत जाऊन बसू शकतोस. आणि त्याही पलीकडे मुळात माझा शिक्षा करण्याचा अधिकारच तुला मान्य नसेल तर तू या घरात राहिला नाहीस तरी चालेल. स्पष्टच सांगतेय तुला. अगं यमुने, खरंच तू काविलता तापवतेस? याचा चटका फार वाईट असतो ग. चटका लागला ना तर चामडी सोलली जाते. मग सखूला अशीच शिक्षा झाली पाहिजे ना? अगं तुला माहितीये ना, त्या सखूला चेटकीण वश आहे. आठवतंय तुला? ती अग्निदिव्य, अग्निशुद्धी आणि नरपशु या सगळ्यातून ती सही सलामत घरी परत आली. आणि आता हा डाव उलटला. आपल्या सगळ्यांच्या अंगावर डाग दिल्यासारखे चट्टे उमटतील. असं काही होणार नाहीये काकू. उगाच माझ्या मनात भीती भरू नकोस.
हे काय रमाई, डाग देतेस? जो कोणी नियम मोडेल त्याला अद्दल घडवायला शिक्षा तर द्यावी लागणारच. सखूच्या आता कायम लक्षात राहील, विठ्याचं नाव घेणाऱ्या तिच्या जिभेवर चरचरीत चटका दिला, पुन्हा त्याचं नाव जिभेवरच काय तिच्या मनात सुद्धा येणार नाही. नको, नका ना सासूबाई, नका ना. अहो तुम्ही तरी सांगा ना. हो काय बिशात तो सांगेल. यमुने, जाऊ बाई, घट्ट धरा तिला. जरा अरे रमाई, अगं आई, हे बघ, जास्त हालचाल केलीस ना तर एकाच्या ऐवजी 4-5 चटके बसतील. नका ना सासूबाई, सासूबाई, अहो सासूबाई, नका ना, नका ना सासूबाई, अहो सासूबाई, नका ना. अहो घ्या. आतापर्यंत दिगू सखूची आरती ओवाळत होता, आता त्यात यांची पण भर पडणार. रमाई, हा सुद्धा सखूचाच डाव आहे. ती दिगूचं मन भरून टाकलं, तसंच बाबांच्या बाबतीत केलंय. काढा पाचताना काय काय मनात भरवते कोण जाणे. बरोबर बोलतेस तू. आज या सखूला मी काही सोडत नाही. बाद झालं, बाजूला वा, बाजूला वा, नाही तर सासूबाई थांबा. मामांजींना काहीच करू नका. जी काही शिक्षा द्यायची ती मला द्या, मी तयार आहे. रमाई, ऐक, तू तू थोडी शांत हो. अगं ही अघोरी शिक्षा कोणीच कोणाला देऊ नये. हो वहिनी, अहो दादाची पण तीच इच्छा दिसते हो. सखूला डाग दिला जाऊ नये म्हणून बघा ना, तो सरळ समोर आला, अडवलं त्याने. त्याच्या मनाविरुद्ध वागू नका हो, त्याला खूप त्रास होईल. हा, आपल्याला तो बरा व्हायला हवाय ना. हा, जाऊ बाई, आता सगळं सुरळीत चाललंय ना. या दुष्ट शक्तींना डिवचू नका हो. क्षमा करून टाका सखूला. सगळेच सखूच्या बाजूने बोलतायत. ही सखू या सगळ्यांना वश करणारी चिटकीण आहे की काय? ठीक आहे, चूक सखूची नाहीच आहे ना, चूक माझीच आहे असंच तुम्हा सगळ्यांना वाटतंय ना. मग मी आता स्वतःलाच डाग लावून घेते, म्हणजे तुम्हा सगळ्यांचं समाधान होईल. हे काय करतेस तू रमाई? अगं मी म्हंटल ना, ही अघोरी शिक्षा कोणीच कोणाला द्यायची नाहीये. रमाई सोड, रमाई सोड तू. गरम
कशाला धरलं? वाजला ना. भासू दे. माझ्या हाताला लागलं तर इतकं होतंय. हात चटका तू तुझ्या किंवा सकूच्या जिभेला देणार होतीस. अगं कसं सहन झालं असतं. गप्प बस रे तू दिगू. बायकोचा बैल झालाय तू, बैल. नालायका, माझा हात धरतोस, मला आवडतोस. त्यापेक्षा तू तुझ्या मोकाट सुटलेल्या चौकून उधळलेल्या तुझ्या बायकोला कधी आवडणार. या सकूचे हातपाय बांधून डांबून ठेव. ते नाही ना जमणार तुला. आई अगं सकू असं काय चुकीची वागली ते तरी सांग. मूर्ख आहेस तू, मूर्ख. भाऊजी, गेला माझा मुलगा, हातचा गेला, पार वाहवत गेला. आता ह्या नकट्या सकूच्या तालावर दिगू नावाचं माकड नाचणार. नाच नाच. आता हे सगळे टाळकरी वारकरी घरी गोळा होतील, गजर करतील, भजन होईल, आरती होईल. आणि मी रक्ताचं पाणी करून हे उभं केलेलं वैभव, संपत्ती सगळी जळून राख होणार. असं हे दुष्टचक्र वाढत जाणार. पेढी लुटली जाईल, गहाणपत्र व्याज न घेता वाटली जातील. जाऊ दे, पण तुमच्या डोक्यात कुणाचा प्रकाश पडणारच नाही. प्रत्येक वेळी या सखूला मी शिक्षा देते तेव्हा तुम्ही मध्ये येता. मला शिक्षा काय देऊ देत नाही. पण आता बघा, हिला शिक्षा काय द्यायची ना, ते गुरु छिब्रोबाच देतील. रमाई खरंच अति करते. बघितलंस ना त्या चेटकिनीनं कसं फितवलंय सगळ्यांना. सगळे जण मदतीला गोळा झाले, पण गाठ माझ्याशी आहे तिची. गुरु झिंगरोबाच काय ती शिक्षा देतील. ते गुरु झिंगरोबा करतील तेव्हा करतील ग. पण आज सकूला ठेचण्याची चांगली संधी होती ना, मग द्यायचाच ना सणसणीत चटका. रमाई, तू तर स्वतःला त्रास करून घेतेस. हा दिगू, या दिगूमुळे माझे हात बांधले गेलेत. तो तसाच आहे. पण काय ग रमाई, मला एक कळत नाहीये, गुरु झिंगरोबा सकूला शिक्षा कशी करतील? बाबाजी तर स्वतः म्हणतात ना की गुरु झिंगरोबांनी सकूला विशेष सुरक्षा कवच दिलंय. सगळंच कसं गुंताय बघ. सखू सारख्या विठ्ठल भक्त आणि गुरु झिंगरोबांचा द्वेष करणाऱ्या मुलीला सुरक्षा कवच कोण देतंय? तर गुरु झिंगरोबा. असं कसं? तू पण ना रमाई. बस, आता तू जास्त बोलीस ना तर तुझ्याच जिभेला चटका दे. आचरट कुतर्क करू नकोस. आणि मी काय करायचं ना हे तर तुम्हाला अजिबात शिकू नकोस, कळलं? सांगितलं ना तुला. हा दिगू मध्ये येतो म्हणून माझे पाय मागे खेचले जातात. हा दिगू प्रत्येक वेळी मध्ये पडतो. निवळ दिगूकडे बघून मला माघार घ्यावी लागते. हा दिगू मध्ये पडला नाही ना, सखूचं गाठोडं बांधायला क्षणाचा वेळ लागणार नाही. पण आता कळस झालाय. आता काय? आता त्या सखूला मी गुप्तपणे शिक्षा करणार. म्हणजे सगळ्यांना वाटेल की गुरु झिंगरोबाने शिक्षा दिली, पण प्रत्यक्षात ती शिक्षा मीच दिलेली असेल. दिगूला इतर कुणालाही कसलीही शंका न येता असं काही करणार की मरण आलं तर बरं असं म्हणत तडफडत तडफडत ही सखू जगेल. माझ्या घरात टाळ कोण कुठतंय? या टाळांचा आवाज मला सहन होत नाहीये.
अरे देहू, दादाला सांग ना, आधीच वातावरण तापलेलं आहे. तू टाळ वाजवू नकोस. बाबा बाबा अहो ते टाळ वाजवले तर रमाईला चिडवल्यासारखं होईल. मामांजी तुम्हाला काही सांगायचंय का? काय तमाशा सुरू आहे? बघितलं सिकू, इतर कुठल्याच गोष्टीचं भान नसतं तुझ्या बाबांना, पण आता टाळ बघ किती तालात वाजवतायत. मुद्दाम मुद्दाम मला डिवचायला, मला चिडवायला ते टाळ वाजवतायत. आणि या सगळ्याला ही सखू कारणीभूत आहे. तिलाच या घरात विठ्याचं नाव, त्याचा गजर हवाय ना, म्हणून याला पुढे करते. पण सगळी सूत्र ही सखू हलवतीये आणि तिला पाठबळ म्हणून मला आव्हान दिल्याप्रमाणे टाळ वाजवतायत हे. नाही ग रमाई, अगं बाबा आपल्याला धड ओळखत पण नाही. मग मुद्दाम तुला किंवा इतर कोणाला त्रास होईल असं का वागतील? आणि सासूबाई, मी मामांजींना काही सांगितलेलं नाहीये. मामांजी टाळ तालात वाजवतायत कारण एका विठ्ठल भक्तासाठी टाळ वाजवणे, श्वास घेणं इतकी सहज गोष्ट आहे, ती आपोआप घडते. आणि बघा ना, मामांजींना त्यातून किती आनंद होतोय. मग आपण कशाला? आता तू हे मला शिकवणार? तुला काय जात आहे का बोलायला? ज्याचं जळतं ना त्याला कळतं. या आनंदाच्या महापुरात आमची सगळी स्वप्न वाहून गेली आहेत. जीवन उद्ध्वस्त झालंय. टाळ नाही, मला यमदूताच्या रेड्याच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज वाटतो हा. भयानक, अशुभ. रमाई अगं असं का बोलतीस तू? वाद नकोय मला, आता अजिबात वाद नकोय. साक्षात बाबाजींच्या आसनासमोर टाळ वाजवणं म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूला आव्हान देण्यासारखं आहे. माझ्या घरात टाळ वाजवणार नाही म्हणजे नाही, म्हणजे नाही. बंद करा.